नवी मुंबई 20 तारखेला झालेल्या महासभेत नगरसेविका चंद्रभागा मोरे यांनी कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरातील वाढत्या बेघर नागरिकांच्या समस्या, अस्वच्छता आणि अवैध व्यवहारांवर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. विषय क्रमांक 11, बेघर निवारा व्यवस्थापन. या ठरावावर बोलताना चंद्रभागा मोरे यांनी स्पष्ट केले की स्टेशन परिसरात बेघर लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि बेशिस्तपणा वाढला आहे. काही लोक उघड्यावर अंघोळ करणं, कपडे वाळत घालणं अशा प्रकारांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच त्या ठिकाणी फेरीवाल्यांची वाढ, संशयास्पद व अवैध व्यवहार आणि संध्याकाळच्या वेळी गर्दुल्यांची उपस्थिती यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे चंद्रभागा मोरे यांनी नमूद केले. महिलांना बाहेर पडणं कठीण झाले आहे, असे त्या म्हणाल्या. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला वारंवार कळवूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत चंद्रभागा मोरे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर टीका केली. तसेच रेल्वे प्रशासन व पोलीस यंत्रणेकडूनही अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यानेच हे प्रकार वाढत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, पदचारी सुरक्षा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी नगरसेविका चंद्रभागा मोरे यांनी सभागृहात केली. या मुद्द्यावर सभागृहातही चर्चा रंगली असून आता प्रशासन कोणती ठोस पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मोरे मॅडमना बोलायचे. सन्माननीय मोरे मॅडम बोला. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय प्रेक्षकगृह, सन्माननीय सर्व सदस्य सभागृहातील आणि पत्रकार बंधू प्रेक्षकगृहातील, मला कोपरखैरणे रेल्वे स्टेशनमध्ये जे विषय क्रमांक 11 बेघर निवारा व्यवस्थापन व देखभाल या ठरावावर बोलायचे. मॅडम, कोपरखैरणे रेल्वे स्टेशनमध्ये बेघर लोकांची संख्या जास्त प्रमाणात वाढलेली आहे. त्या ठिकाणी अवैध व्यवहार चाललेले असतात, त्या ठिकाणी फेरीवालेसुद्धा बसलेले असतात आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला जर आपण सांगितलं कारवाई करायला तर ते कारवाई करण्यासाठी लक्ष देत नाही. किती वेळा त्यांना सांगून झालं ते दुर्लक्षच करत असतात. त्याचप्रमाणे त्याच्यामुळे माझ्या प्रभागाचं नाव खराब होतं, कारण माझा प्रभाग हा रेल्वे स्टेशनला लागून आहे मॅडम. तसंच कोपरखैरणे रेल्वे स्टेशनमध्ये राहणारे जे लोक आहेत ते तिथेच आंघोळीला बसतात, तिथेच ते कपडे काढून ते ग्रिलला लटकवलेलं असतं. इतकी बेशिस्तपणा आणि तिथे येणारे जाणाऱ्या लोकांना नाहक त्याचा त्रास होतो आहे. त्याचप्रमाणे परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही बघितलं मॅडम ना, तर तिथे गर्दुले बरेच बसलेले असतात. स्टेशनमध्ये असे व्यवहार चालतात. रेल्वे स्टेशनला ह्या स्टेशनच्या व्यवस्थापक तसेच पोलीस प्रशासन याला मला असं वाटतं सहकार्य करत असतील, म्हणून हे सर्व अवैध व्यवहार जास्त वाढत चालले. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही जर बघितलं ना तर लेडीजसुद्धा छोट्या अशा पुड्या बनवतात आणि त्या विकतात आणि अशी परिस्थिती. आणि खरंच ऐकतो साहेब, तुम्ही येऊन बघा संध्याकाळी तिथली परिस्थिती कशी येते. त्याच्यामुळे महिलांना बाहेर निघणं, संध्याकाळी त्या स्टेशनवरून बाहेर यायला पण त्यांना भीती वाटत असते. अशी परिस्थिती तिथे झालेली आहे. त्यामुळे महानगरपालिका हद्दीत परिसरातील स्वच्छता, त्याचप्रमाणे सार्वजनिक सुविधा, पदचारी सुरक्षितता व नागरिकांची आवश्यक सोयी उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी संबंधित आहे. तरी मी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती.